ही फक्त ट्रेन जर्नी नव्हती, तर महाराष्ट्रातून तेलंगणातील सरस्वती देवीच्या दर्शनासाठी निघालेला एक अविस्मरणीय प्रवास होता। महाराष्ट्रातील परभणीपासून तेलंगणातील बासरपर्यंत हा प्रवास फक्त रेल्वेचा नाही, तर सरस्वती देवीच्या दर्शनासाठी निघालेला एका भक्ताचा अनुभव आहे। सकाळी 7:35 सुटणारी 17:57 देवगिरी एक्सप्रेस परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड या मार्गाने मला घेऊन चालली होती गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या त्या पवित्र बासरकडे। भारतातील सरस्वती देवीच्या दुर्मिळ मंदिरांपैकी एक, जिथं मुलांच्या अक्षर प्रारंभाला अत्यंत शुभ मानलं जातं, पण इथपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नव्हतं। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये परभणी जंक्शनवरून। तर मित्रांनो महाराष्ट्रातील परभणीपासून तेलंगणातील बासरपर्यंत आज आपण प्रवास करणार आहोत। गाडी संख्या 17:57 CSMT लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस ट्रेनने आज आपला प्रवास होणार आहे। तसेच मित्रांनो, परभणीवरून बासरपर्यंत जाण्यासाठी कोणत्या बेस्ट ट्रेन आहेत, तसेच या ट्रेनला किती तिकीट भाडे असणार आहे, तसेच या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बासर दर्शन करून एका दिवसात परभणीवरून बासरला जाऊन एका दिवसात दर्शन करून परत परभणीपर्यंत कसे येऊ शकता, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात, पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, सध्या मी उभा आहे परभणीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि बघू शकता सध्या परभणीच्या रेल्वे स्टेशन अंडर कन्स्ट्रक्शन आहे। आणि चला तर मग आता जाऊया स्टेशनमध्ये आणि करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात परभणीवरून। तर मित्रांनो, आज आपली ट्रेन आहे ती 1 तास 7 मिनिटं लेट आहे, त्यामुळे आता भरपूर वेळ आहे आपल्या गाडीला येण्यासाठी। तर मित्रांनो, आलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आणि 7:41 झालेले आहेत। आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून सध्या नांदेड बेंगलोर एक्सप्रेस निघालेली आहे। आणि मित्रांनो, नांदेड बेंगलोर एक्सप्रेसने आपण परळी ते बिदर असा संपूर्ण प्रवास केलेला आहे। तसेच बिदर दर्शनसुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्कीच पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता। आणि डिपार्चर झालेलं आहे नांदेड बेंगलोर एक्सप्रेस ट्रेनचं। आणि आपली ट्रेन मित्रांनो आज लेट आहे, त्यामुळे बघू आता किती वेळात ट्रेन येते आपली परभणी येते। आणि मित्रांनो, परभणी इथं जगातील सर्वात मोठं पारद शिवलिंग श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर जे आहे ते परभणी इथेच आहे। बघू शकता इथे लिहिलेलं आहे, विश्व का सबसे विशाल पारद शिवलिंग श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर के लिए यहाँ उतरिए। आणि दर्शनाचा वेळ आहे 6 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9। तर मित्रांनो, जबरदस्त हॉकिंग सोबत आलेले आहे CSMT लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। आणि मित्रांनो, जनरलला गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी आहे जनरलमध्ये। त्यामुळे जनरलमध्ये जर जायचा विचार करत असाल तर गर्दी आत्ताच बघून घ्या, भरपूर गर्दी आहे। आणि आज आपला प्रवास होणार आहे स्लीपर क्लासमधून। आणि समोर दिसत आहे तो कोच आहे आजचा आपला S1। तर चला आता जाऊया आपल्या सीटवर। जय श्री गणेश नमः। तर मित्रांनो, 8:19 आपली देवगिरी एक्सप्रेस परभणीवरून निघालेली आहे। आणि दरवाजात खूप गर्दी आहे, त्यामुळे बाहेरून डिपार्चर काय दाखवता येणार नाही आहे, त्यामुळे खिडकीतूनच दाखवत आहे। तर मित्रांनो, आपली देवगिरी एक्सप्रेस आज जवळजवळ 1 तास उशिराने परभणीवरून निघालेली आहे। मित्रांनो, जनरल कोच तर पॅक आहेत, मात्र स्लीपर सुद्धा खूपच गच्च भरलेले आहेत। तर मित्रांनो, सध्या सकाळचे एकदम थंड वातावरण सध्या झालेले आहे। आणि याच थंड वातावरणातून आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे परभणी रेल्वे स्टेशनवरून।
तर मित्रांनो ही आहे आजची आपली सीट 8 नंबर साईड अप्पर आणि या गाडीने जर जनरलने तुम्ही प्रवास करणार असाल परभणी ते बासर तर मग अशी तुम्हाला मी जनरलची अवस्था दाखवलेलीच आहे आणि या ठिकाणी मित्रांनो स्लीपरमध्ये सुद्धा भरपूर गर्दी झालेली आहे सध्या। आणि मित्रांनो आपली ट्रेन परभणीवरून दररोज सकाळी 7:35 निघते। मित्रांनो जर तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत परभणीवरून बासरला जाणार असाल व तुम्हाला एका दिवसात दर्शन करून परत यायचे असेल तर 2 गाड्या सर्वात चांगल्या आहेत। एक दौंड निजामाबाद एक्सप्रेस व दुसरी देवगिरी एक्सप्रेस। दौंड निजामाबाद एक्सप्रेस परभणीवरून पहाटे 5:10 निघते व बासर येथे सकाळी 9:26 आपल्याला पोहोचवते व दुसरी ट्रेन आहे देवगिरी एक्सप्रेस जी सकाळी 7:35 परभणीवरून निघते व सकाळी 11:03 बासरला पोहोचते। या दोन्ही गाड्या तुम्हाला ऊन जास्त होण्या अगोदर बासरला पोहोचवतील आणि जबरदस्त स्पीडने मिरखेल स्टेशन स्किप करत आहे सध्या आपली ट्रेन। मित्रांनो आपली गाडी आता पूर्णा जंक्शनवर पोहोचणार आहे व समोर वॅक 12 लोकोमोटिव्ह सोबत एक मालगाडी उभी आहे। आणि बघू शकता दरवाजात पुढे जाण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाहीये, खाली लोक बसलेले आहेत। तर मित्रांनो परभणीपासून 28 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली देवगिरी एक्सप्रेस पोहोचली आहे आपल्या प्रवासातल्या पहिल्या स्टॉपवर म्हणजे पूर्णा जंक्शनवर। आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण या ठिकाणी मित्रांनो पूर्णावरून नांदेड आणि परभणी या लाईन व्यतिरिक्त एक लाईन अकोल्याकडे गेलेली आहे, त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या पूर्णा जंक्शन जे आहे ते सिकंदराबाद मनमाड या लाईनवरील एक मुख्य स्टेशन असून या ठिकाणी आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे। आणि मित्रांनो जनरलला काय जबरदस्त गर्दी होती परभणीवरूनच बघितलं असेल तुम्ही, भरपूर गर्दी आहे मित्रांनो। जनरलला प्रवास करणं शक्य नाही आहे, तुम्ही जर बासरला जाणार असाल या ट्रेनने तर नक्कीच रिझर्वेशनच करा कारण स्लीपरला सुद्धा मित्रांनो भरपूर गर्दी आहे आपल्या ट्रेनला, स्लीपर कोचमध्ये सुद्धा। ठीक आहे आपली गाडी पूर्ण आहे ते पोहोचलेली आहे आणि 5 मिनिटं स्टॉप आहे आपल्या गाडीचा पूर्णा जंक्शनवर। तर या ठिकाणी पूर्ण इथं मित्रांनो समोसे वडे तुम्हाला नाश्त्यासाठी मिळून जातील। आणि बघू शकता जनरल कोचची हालत एकदम फुल पॅक आहे। जनरल कोच दोन्ही जनरल कोच जे आहेत ते फुल पॅक आहेत। बघू शकता मित्रांनो फुल पॅक आहे दोन्ही जनरल कोच जे आहेत ते फुल पॅक आहेत आणि जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो जनरलला। आणि समोर बघू शकता मित्रांनो आलेले आहे आदिलाबाद परळी पॅसेंजर पूर्णाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। WDP 4D डिझेल इंजन सोबत मित्रांनो आदिलाबाद परळी पॅसेंजर आलेले आहे पूर्णा इथं। तर मित्रांनो 8:53 पूर्णावरून आपली देवगिरी एक्सप्रेस निघालेली आहे। आणि समोर आलेली आहे आदिलाबाद परळी पॅसेंजर। आणि या ठिकाणी भरपूर स्टॉल आहेत पूर्णा जंक्शनवर जिथे तुम्ही खाण्यापिण्यासाठी वस्तू खरेदी करू शकता। मित्रांनो तुम्हाला आता आपल्याला देवगिरी एक्सप्रेसने परभणी ते बासर किती तिकीट भाडे लागलेले आहे ते सांगतो। जर तुम्ही मित्रांनो या ट्रेनने स्लीपर क्लासने प्रवास केला तर 150 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल। जर तुम्ही थर्ड एसीने प्रवास केला तर 520 रुपये आणि जर तुम्ही सेकंड एसीने प्रवास केला तर 725 रुपये एवढे तिकीट भाडे आहे। आणि जर तुम्ही फर्स्ट क्लासमधून प्रवास करणार असाल तर 1190 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल। आणि जर तुम्ही जनरलने प्रवास केला तर 65 रुपये एवढे तिकीट भाडे आहे। तर मित्रांनो हजूर साहेब नांदेड हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे सध्या। तर एकदम हळूहळू स्पीडने आपली गाडी सध्या लिंगाव स्टेशन मागे टाकत आहे।
तर मित्रांनो नांदेड इथं आपली ट्रेन पोहोचलेली आहे. बघू शकता किती गर्दी आहे नांदेड इथं. तर मित्रांनो आपली देवगिरी एक्सप्रेस परभणीपासून 58 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेले आहे. 9:31 9:05 टाईम आहे, पण 9:31 नांदेड इथं पोहोचलेले आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे नांदेड इथे. आणि मित्रांनो भरपूर गर्दी आहे. जनरलला तर भरपूरच गर्दी आहे. स्लीपरला सुद्धा मित्रांनो लोकल जे विदाऊट रिझर्वेशन लोक आहेत ते सुद्धा स्लीपरमधून प्रवास करत आहेत आणि त्यामुळे भरपूर अवघड होत आहे मित्रांनो सध्या तर. आणि बघूया नांदेडवरून आपली ट्रेन किती वेळात निघणार आहे. तर मित्रांनो 9:41 आपली देवगिरी एक्सप्रेस हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. आणि नांदेड इथं मित्रांनो आपली जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 4वर आली होती. तर सध्या आपली ट्रेन मुगट स्टेशन स्किप करत आहे आणि काय जबरदस्त स्पीडने हा स्किप होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो परभणीपासून 81 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली देवगिरी एक्सप्रेस पोहोचलेली आहे मुदखेड जंक्शनवरती. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या मुदखेड जंक्शनवरती देवगिरी एक्सप्रेसचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. मित्रांनो या ठिकाणी आपली 20 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती मुदखेड जंक्शनवर आलेली आहे. 1 तास उशिरा चालत होती, पण जवळजवळ आपला 40 मिनिटं कव्हर केलेला आहे मित्रांनो आपला डिले या ट्रेनने मुदखेडपर्यंत येईपर्यंत. आणि मुदखेड इथं मित्रांनो 2 मिनिटाचा स्टॉप आहे. आणि मुदखेड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती आदिलाबादकडे गेलेली आहे, त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि इथं 2 मिनिटाचा स्टॉप आहे. आणि इथं सुद्धा भरपूर लोक चढले होते मित्रांनो. तर 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर 10:17 मुदखेड जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि मुदखेड हे शहर फुलांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असे शहर आहे. आणि मित्रांनो हे वळण पहा, काय सुंदर दिसत आहे, एकच नंबर. तर आपली देवगिरी एक्सप्रेस परभणीपासून 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून उमरी स्टेशनवर पोहोचलेली आहे 10:38 आणि 10:39 आपली गाडी उमरी स्टेशनवरून निघालेली आहे. आणि दरवाजात जाण्यासाठी एवढी सुद्धा जागा नाही आहे मित्रांनो डब्यात सध्या. आणि मित्रांनो हे वळण पहा, काय सुंदर दिसत आहे, एकच नंबर. आणि आता बोसा स्टेशन आपली गाडी मागे टाकत आहे.
तर सध्या आपली ट्रेन करखेल स्टेशन स्किप करत आहे व उमरीवरून निघाल्यानंतर मित्रांनो काय जबरदस्त स्पीडने आपली ट्रेन चालत आहे सध्या. परभणीपासून 130 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली ट्रेन धर्माबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे 11:08 तर 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली गाडी धर्माबादवरून निघालेली आहे आणि इथे भरपूर लोक उतरलेले आहेत आणि एक्सलरेशन बघा मित्रांनो, गाडी प्लॅटफॉर्मवरच आहे आणि किती फास्ट सध्या झालेली आहे. तर मित्रांनो आपली CSMT देवगिरी एक्सप्रेस पोहोचलेली आहे बासर रेल्वे स्टेशनवरती 11:23 20 मिनिटं उशिराने बासर इथे मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे आहे बासरचं रेल्वे स्टेशन आणि स्टेशन बाहेरूनच या ठिकाणी ॲटो मिळतात मित्रांनो. 20 रुपये पर पर्सन एवढं ॲटो चार्जेस देऊन तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकतात. आणि मित्रांनो आता ॲटो करूया आणि जाऊया डायरेक्ट मंदिरापाशी दर्शनासाठी. मित्रांनो, बासरच्या स्टेशन बाहेरून तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी भरपूर ॲटो मिळतील आणि मीही सध्या ॲटोनेच मंदिराकडे जाणार आहे. तर मित्रांनो ॲटो तुम्हाला याच चौकामध्ये आणून सोडेल आणि इथून गोदावरी नदीच्या पात्राकडे आपण जाणार आहोत. आणि या रोडनी समोर सरळ गेलं तर मित्रांनो हा ऑटो चालला आहे तो सरळ जातो मंदिरापाशी. आणि आता आपण जे आहे ते गोदावरी तीर्थाकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, बासर येथे पोहोचल्यावर सर्वात अगोदर आपण गोदावरी तीर्थाकडे जात आहोत. सर्वजण इथे स्नान करून मगच दर्शनासाठी जातात. या भव्य मंडपात तुम्हाला भरपूर दुकाने दिसतील जिथे तुम्ही फूल, नारळ, दिवा या सर्व वस्तू घेऊ शकता. इथे गोदावरी काठावर देवी सरस्वतीची भव्य दिव्य मूर्ती सुद्धा आहे. तर मित्रांनो सध्या नाव वगैरे चालत नाहीये. स्नान करून झाल्यावर तुम्ही दर्शनाला जाण्यापूर्वी इथे तुमच्या मुलांसाठी शालेय साहित्य खरेदी करू शकता. या ठिकाणी पाटी, पेन, वही सर्व इत्यादी शालेय साहित्य या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो आता गोदावरी तीर्थापासून ॲटो काय लवकर भरत नव्हता, त्यामुळे उशीर व्हायला म्हणून आता पायानेच मंदिराकडे जात आहे. आणि या रोडनी सरळ तुम्ही चालत गेलात तर डायरेक्ट मंदिरापाशीच जातात. आणि खूप दूर आहे ना हे मंदिर. समोरून ते आत्ता गाडी जी वळली त्या टर्नलाच मंदिर आहे. सावली असेल तर मित्रांनो चालतही तुम्ही जाऊ शकता मंदिरापर्यंत. पण आता ऊन आहे, पण तरीसुद्धा ॲटोवाले काही यायला तयार नाही आहेत. त्यांचे पूर्ण 8-9 लोक भरल्याशिवाय त्यांनी काही निघत नाही. मग एवढा वेळ अर्धा एक तास तिथं थांबण्यात काही मजा नाही, त्यामुळे निघालो मित्रांनो मी पायानंच. तर आता डायरेक्ट मंदिरापाशी गेल्यावर भेटतो तुम्हाला.
तर मित्रांनो भरपूर ऊन आहे, 41 डिग्री तापमान आहे सध्या बासरचं. आणि असल्या उन्हामध्ये मित्रांनो चलत चाललो आहे मी. तुम्ही नक्कीच मित्रांनो चलत येऊ नका. मी तर सध्या फसलो आहे चलत यायचा विचार करून, कारण उन्हाळ्यात येत असाल तर नक्कीच चलत येऊ नका, कारण खूप ऊन लागते भयंकर. आणि जायला थोडं आहे मंदिर तसं लांब, पण एवढंही नाही आहे, पण उन्हामुळं थोडं त्रास होतं आहे जायला एवढंच. तुमच्यासोबत जर 8-10 लोकांचा ग्रुप असेल तर काही टेन्शनच नाही. मग डायरेक्ट ॲटो तुम्हाला भेटेल तिथून गोदावरी तीर्थापासून डायरेक्ट मंदिरापाशी. तर मित्रांनो आपण चलत चलत सरळ या चौकामध्ये येतो आणि इथून डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे मंदिराकडे जाण्यासाठी. तर मित्रांनो या रोडनं आपण आलो होतो आणि थेट सरळ या रोडने आता डाव्या बाजूला या चौकातून आपल्याला वळायचं आहे. त्यामुळे आपण आता डायरेक्ट मंदिरापाशी पोहोचू. मित्रांनो या रोडने सरळ आल्यावर समोर बघू शकता या ठिकाणी हे मुख्य मंदिराच्या पायऱ्या आहेत, जिथून आपण वर मंदिराकडे जातो. आणि हा रिक्षा स्टॉप आहे मंदिराच्या खाली, जिथून आपण रिक्षा करून थेट रेल्वे स्टेशनला वगैरे जाऊ शकतो. आणि असा आहे समोरचा काही परिसर मंदिराचा. आणि इथून सरळ या बाजूने सरळ आपण वर गेलो तर मंदिराकडे मित्रांनो जाऊ शकतो. तर मित्रांनो असं आहे, या ठिकाणी सावली वगैरे केलेली आहे आणि इथून थेट आपण आता वर मंदिराकडे जाणार आहोत. तर मित्रांनो आता जात आहे मंदिराकडे. समोर तिथं चप्पल स्टँड आहे, तिथं 5 रुपये देऊन चप्पल ठेवू शकता तुम्ही. आणि या सरळ मार्गाने आपण मंदिराकडे जातो. भयंकर गरमी आहे मित्रांनो. बघू शकता चलत आल्यामुळं एकदम सगळा अवतार जे आहे ते बिघडलेला आहे. आणि या ठिकाणी बॅग वगैरे ठेवण्यासाठी बॅग लॉकर आहे, जिथं आता बॅग ठेवणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बॅग ठेवण्यासाठी क्लॉक रूम आहे, जिथं तुम्ही बॅग ठेवू शकता. तर मित्रांनो इथं बॅग ठेवल्यानंतर या ठिकाणी तुम्ही वही पुस्तक वगैरे खरेदी करू शकता. मित्रांनो बासर हे तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. बासर इथे ज्ञानाची देवी सरस्वतीचे मंदिर आहे. मंदिरात देवी सरस्वतीची स्वयंभू वालुकामय म्हणजेच वाळूची मूर्ती आहे. लहान मुलांचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी येथे अक्षराभ्यास म्हणजेच अक्षर प्रारंभ करण्यासाठी भरपूर लोक आपल्या मुलाला घेऊन बासरला येतात व इथून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात ज्ञानाची देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने होते. तर मित्रांनो मंदिरामध्ये जाण्या अगोदर बॅग मोबाईल सर्व काही जे आहे ते बाहेरच लॉकर रूममध्ये ठेवावं लागतं. आणि सध्या बॅग वगैरे जमा केलेली आहे, आता मोबाईलही पुढे जमा करणार आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो सरळ आपण इथूनच पुढे गेलो तर मोबाईल लॉकर आहे, ज्या ठिकाणी आपण मोबाईलसुद्धा ठेवू शकतो. या ठिकाणी सुद्धा एक स्टॉल आहे, जिथे तुम्ही खरेदी करू शकता पेन पाटी पुस्तक वही सर्व. आणि या ठिकाणी मोबाईल लॉकर जे आहे ते आहे. या ठिकाणी मोबाईल लॉकर मध्ये मोबाईल ठेवून मग इथून समोरून आपण दर्शनाला जाऊ शकतो. आणि या ठिकाणी पाणी वगैरे पिण्यासाठी मित्रांनो सोय केलेली आहे. आणि समोर हे जे आहे ते मोकळा स्पेस आहे. आणि या ठिकाणी इकडं जे आहे ते मित्रांनो प्रसादालय आहे, प्रसाद काउंटर आहे, जिथून आपण प्रसाद घेण्यासाठी कुपन घेऊन
इकडं मग पुढं प्रसाद घेण्यासाठी जाऊ शकतो. इथं मित्रांनो आता आल्यानंतर दर्शन करून आल्यावर प्रसाद घेणार आहोत. तर आता चला जाऊया वापस मंदिराकडं आणि दर्शनासाठी पुढे जाऊया आता आपण. तर मित्रांनो 5 मिनिटातच दर्शन झालेलं आहे. गर्दी वगैरे काही नव्हती दर्शनासाठी मित्रांनो, आणि त्यामुळे लगेच 5 मिनिटाच्या आत दर्शन झालेलं आहे. मोबाईल वगैरे घेतलेला आहे मित्रांनो आता, आणि जाऊया आता मित्रांनो प्रसाद घेण्यासाठी प्रसाद काउंटरवर. आणि मित्रांनो पलीकडे मोबाईल न्यायला परवानगी नाही आहे, त्यामुळे काही हे जे समोर दिसते मंदिर मित्रांनो ते पलीकडून खूप छान दिसते, पण ते काही तुम्हाला आता दाखवता येणार नाही, कारण या समोरच्या गेटपासूनच आपण मंदिरापर्यंत मोबाईल नेऊ शकत नाही. आणि मित्रांनो सध्या आता गडबड आहे, आपल्याला पंढरपूर एक्सप्रेस पकडायची आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर स्टेशनला जाणार आहे. रेल्वे स्टेशनला प्रसाद वगैरे काही घेतलेला नाही आहे. जर तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसं तुम्हाला मी गाड्या चेक करून सांगतो की 1च्या नंतर पंढरपूर एक्सप्रेस नंतर कोणती गाडी मिळेल तुम्हाला डायरेक्ट परभणीला वापस जाण्यासाठी. तर मित्रांनो दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता निघालो आहे ऑटो पकडून रेल्वे स्टेशनकडे. तर मित्रांनो सध्या दुपारचा 1 वाजलेला आहे आणि मला पंढरपूर एक्सप्रेस पकडायची आहे. पंढरपूर एक्सप्रेस ही बासरवरून 1:15 निघते, त्यामुळे पटकन आता स्टेशनकडे जात आहे. मला दर्शनासाठी खूप कमी वेळ लागला आहे, आणि जर गर्दी असेल तर तुम्ही पंढरपूर एक्सप्रेस नंतर देवगिरी एक्सप्रेस व अजिंठा एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांनी पुन्हा परभणीपर्यंत येऊ शकता. देवगिरी एक्सप्रेस बासरवरून 4:30 निघते व आपल्याला परभणी येथे 8:20 रात्री पोहोचवते, आणि अजिंठा एक्सप्रेस बासरवरून 10 वाजता निघते आणि रात्री 2:13 परभणी येथे पोहोचवते. तर मित्रांनो भुसावळ शेडच्या WAP4 लोकोमोटिव्ह सोबत आपली पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस पोहोचली आहे बासर रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो बासरवरून आता परतीच्या प्रवासासाठी निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेसने निघालेलो आहे वापस परभणीला. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, व त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.